नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमधील सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली होती परंतु त्यांना काही शंका होती, त्या सर्व लाडक्या बहिणींची ई-केवायसी आता अपडेट करता येणार आहे. यासाठी वेबसाईटवर नवीन ऑप्शन उपलब्ध झालेला असून लाडकी बहीण योजनेमधील ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे. तुम्ही घटस्फोटित आहात, विधवा आहात, तुम्हाला वडील नाहीयेत तरी देखील तुमची ई-केवायसी या ठिकाणी सबमिट होणार आहे. त्यासोबतच तुमची ई-केवायसी करताना काही चूक झाली असेल तर ती चूक देखील दुरुस्त होणार आहे. वेबसाईटवर महत्त्वाचे बदल झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे बदल काय असणार आहेत, आता ई-केवायसी कशी करायची चला लगेच सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला आता स्पष्टपणे दिसत आहे की ई-केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसल्यास तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी किंवा अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नसल्यास म्हणजे तुमची काही कारणास्तव ओटीपी येत नाहीत किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट नाहीत म्हणून ई-केवायसी राहिली असेल तरी देखील तुमची ई-केवायसी सुरू आहे. आणि यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे बघा, ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे. म्हणजे की 31 तारखेपर्यंत तुम्ही फक्त एकदाच हे बदलू शकता. आता तुम्ही ई-केवायसी सबमिट केल्यानंतर परत तुम्ही ई-केवायसी करू शकत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला आता ई-केवायसी करायची आहे. त्यासाठी काय करायचं बघा, येथे क्लिक करा, या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासाठी ई-केवायसी विंडो ओपन होणार असून या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर वगैरे जे आहे ते टाकायचा आहे. आता बघा, लाभार्थी आधार क्रमांक, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्ही वेबसाईटवर तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली मी सहमत आहे म्हणून ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही मिनिटांमध्ये ओटीपी येणार आहे. या ठिकाणी बघा मी ओटीपी टाकून घेतो. आता बघा या ठिकाणी वेबसाईटवर तुम्हाला सर्वात पहिला पर्याय काय असणार आहे, तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात. या ठिकाणी बघा मी विवाहित यावर निवडतो. त्यानंतर 2 नंबरला तुम्हाला महत्वाचे 3 ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. यामधील बघा पहिला ऑप्शन काय आहे, तर तुमचे पती हयात आहेत का, म्हणजे ज्या महिलांचे किंवा पतीचे ज्या महिलांचे पती जिवंत आहेत त्यांनी काय करायचे, फक्त या ठिकाणी हा पर्याय निवडायचा आहे. आणि हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या पतीच्या देखील एक मोबाईलला ओटीपी येईल, आधार कार्डची लिंक असलेल्याने तुमची ई-केवायसी होईल, जी सुरुवातीपासूनच सर्व महिलांची होत आहे. त्याच पद्धतीने तुमची त्या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. आता नवीन पर्याय कोणता आला आहे, तर बघा नवीन पर्यायामध्ये या ठिकाणी तुमच्या पतीचे निधन झाले आहे का, म्हणजे तुमचे पती वारले आहेत का. तर या ठिकाणी तुमचे पती वारले असल्यास तुम्हाला यामध्ये पतीचे निधन झाले आहे हा पर्याय निवडायचा आहे. आणि तिसरा पर्याय या ठिकाणी बघा घटस्फोटीचा आहे. जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा घटस्फोट झाला आहे हा पर्याय यामध्ये तुम्ही सहजासहजी निवडू शकता आणि पर्याय निवडून तुम्ही तुमची ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण करू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता मी काय निवडतो, आता हे तर पती हयात आहे हे सर्वांना माहिती आहे, सोपी प्रोसेस आहे, त्यामुळे काही अडचण नाही. मी या ठिकाणी निवडतो की पतीचे निधन झाले आहे. आता बघा महत्वाचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत, जे पर्याय तुम्हाला या ठिकाणी पाहायचे आहेत. या पर्यायामध्ये काय सांगितलंय, तर बघा समजा या ठिकाणी पतीचे तुमच्या नाव येईल, जे काही पतीचे नाव असेल ते पतीचे नाव या ठिकाणी येणार आहे. आणि पतीचे नाव आल्यानंतर तुम्हाला यामध्ये जात प्रवर्ग निवडायचा आहे. जात प्रवर्ग निवडताना अनेक महिलांची चूक होती, यावेळी चुकू नका, आता परत तुम्ही दुरुस्त करू शकणार नाही. तर यामध्ये अनुसूचित जाती एससी असल्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असल्यानंतर एसटी, इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी, नंतर या भटक्या जमाती म्हणजेच की व्हीजेएनटी, BCD जे काय आहे ते निवडा. आणि तुम्ही ओपन असल्यास किंवा तुमचा मुस्लिम असल्यास, तुम्ही इतर समाजातून असल्यास तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य हा पर्याय निवडायचा आहे. आता वेबसाईटवर नवीन 2 ऑप्शन आहेत. ते नवीन 2 ऑप्शन म्हणजे प्रश्न देखील आता चेंज केले आहेत. ते प्रश्न काय आहेत, तर बघा यामध्ये आता माझ्या कुटुंबातील सदस्य, या ठिकाणी बघा हा प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे. प्रश्नामध्ये बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत. आता या ठिकाणी आहे आणि नाही असं आता कुठल्याही ठिकाणी या ठिकाणी प्रश्नचिन्ह वगैरे देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता तुम्हाला दोनही पर्यायाला काय निवडायचंय, तर दोनही पर्यायाला तुम्हाला नाही निवडायचंय. म्हणजेच की माझ्या कुटुंबामध्ये कोणताही कर्मचारी सरकारी काम करत नाही किंवा पेन्शन नाही, काही नाही. आणि त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून उपक्रम, महामंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन देखील घेत नाहीत. या ठिकाणी देखील तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी देखील तुम्हाला नाही म्हणायचंय. दोन्ही पर्यायाला तुम्हाला नाही नाही करायचंय. आता वेबसाईटवर अपडेट झाले आहेत. पूर्वी आपण काय करायचो, दोन्ही ठिकाणी होय होय म्हणायचो, कारण शेवटी आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असायचं, प्रश्नचिन्ह, आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी होय म्हणायला लागायचं. आता दोन्ही ठिकाणी नाही नाही म्हणायचं आहे. मिस्टेक अजिबात करू नका. जर तुम्ही
ई केवायसी आता करणार असाल तर. आणि आता या ठिकाणी बघा दोन शेवटचे पर्याय तुम्हाला या ठिकाणी काय उपलब्ध झाले तर पर्यायामध्ये काय सांगितलंय तर बघा यामध्ये माझे पती हयात असून मृत्यूच्या दाखल्याची सत्यप्रत हयात नसून सत्यप्रत अंगणवाडी सेविका यांच्याकडे मी 31/12/2025 पर्यंत जमा करेन. आणि दुसरा पर्याय आहे, आता दोनही पर्यायामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करावे लागणार आहे. या पद्धतीने असे टिक मार्क करून खाली तुम्हाला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे. सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई केवायसी होणार आहे. तुमचे पती वडील हयात नसल्यास तुम्ही या पद्धतीने तुमची ई केवायसी करायची आहे. प्रश्नांचं उत्तर दोनही ठिकाणी आता बघा आहे आहे असं म्हणायचं आहे आपल्याला. आता प्रश्न नाही येते, आता फक्त आपल्याला निवडायचंय आहे आहे म्हणायचंय आणि खाली सबमिट करा या बटनावरती क्लिक करून तुमची ई केवायसी होणार आहे. परंतु लक्षात घ्या सर्वात महत्वाची बाब यामध्ये टीप आहे की पती वडील हयात नसल्यास किंवा घटस्फोटित आल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे नेऊन जमा करायचे. तुमची ई केवायसी सबमिट करा या बटनावर क्लिक करून ई केवायसी पूर्ण होणार आहे. परंतु तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे डॉक्युमेंट जमा करावे लागतील. कोणाला? ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्याच महिलांना. बाकीच्यांनी काही करायचं नाही. बाकीच्यांनी सबमिट करा या बटनावरती क्लिक केलं की तुमची ई केवायसी त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तुम्ही पती वडील हयात असल्यास त्यांचा फक्त त्या ठिकाणी तुम्हाला ओटीपी टाकावा लागतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता. आता पुढचा एक पर्याय आहे तो पुढचा पर्याय आपण पाहूया. आता बघा पुढील पर्याय आहे तो पुढील पर्याय आपण पाहूया. या ठिकाणी आधार नंबर टाकला, कॅप्चा कोड टाकला, ओटीपी पाठवावरती क्लिक केलं. आता ओटीपी येणार आहे. ओटीपी आल्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये ओटीपी टाकून मी पुढची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ओटीपी देखील आता व्यवस्थित येत आहेत वेबसाईटवर. त्यामुळे ज्यांची ई केवायसी राहिली आहे त्यांनी देखील लवकरात लवकर जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या. हे बघा मी लाईव्ह सर्व प्रोसेस करतोय जेणेकरून तुम्हाला यामध्ये कोणताही डाऊट राहणार नाही. ओटीपी देखील आलेला आहे आणि ओटीपी मी या ठिकाणी टाकतो. आपल्या पेजवर बघा तुम्हाला पूर्णपणे जे काय आहे ते लाईव्ह दाखवलं जातं, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि म्हणूनच जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो केलं नसेल तर करून घ्या. तर चला दाखवतो तुम्हाला मी आता ओटीपी मी या ठिकाणी सबमिट करा या बटनावरती क्लिक केलंय आणि या ठिकाणी बघा आता ओटीपी सबमिट देखील झालेला आहे माझा. ठीक आहे. तर आता दुसरा पर्याय जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी कसा ऑप्शन येतो तर बघा या ठिकाणी अविवाहितवर क्लिक करायचं. तुम्हाला देखील दुसरा पर्याय हा सेम असणार आहे. काय यामध्ये तर यामध्ये स्पष्टपणे फक्त बघा की वडील हयात आहेत की वडील हयात नाहीत हे दोन पर्याय आहेत. आता लक्षात घ्या जर ई केवायसी करताना तुमच्याकडून सुरुवातीला काही चूक झाली असेल तर तुम्ही ही ई केवायसी अपडेट करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. सेम प्रोसेस करायची आहे. आधार नंबर टाकायचा आहे. विवाहित आहात का अविवाहित आहात ते निवडायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायानंतर तुम्हाला तुमचे वडील हयात आहेत की वडिलांचे निधन झाले हे कोणासाठी येते तर जे अविवाहित आहेत ते बघा या ठिकाणी जे अविवाहित असतील त्यांना हा ऑप्शन या ठिकाणी येत आहे. जे विवाहित आहेत त्यांना काय येतं तर पतीचा विषय येतो फक्त. लक्षात दुसरं काहीच नाही. दुसरं यामध्ये अवघड काहीही नाहीये. जे अविवाहित असतील त्यांना विचारतात तुमचे वडील हयात आहेत का नाहीत वडील, आणि जे टाकतात की आम्ही विवाहित आहोत त्यांना विचारतात की तुमचे पती हयात आहेत का नाहीत. एवढे सोपे ऑप्शन आहेत. काही टेन्शन घ्यायची कारण नाही. आता हे विचारल्यानंतर काय करणार बघा. तर हे विचारल्यानंतर तुम्हाला करायचंय अनुक्रमांक 2 मध्ये तुम्हाला वडिलांचे हयात आहेत की निधन झाले आहे. तर तुम्ही हयात आहे यावर क्लिक केल्यानंतर काय होणार आहे तर काही नाही. सोपी प्रोसेस असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या वडिलांचा आधार नंबर टाकायचा. वडिलांचा आधार नंबर टाकायचा. त्यानंतर वडिलांच्या आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकायचा. खाली येऊन सबमिट करा या बटनावर ओटीपी पाठवा म्हणायचं. सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर दोनही जे ऑप्शन असणार आहेत जे मी आता मध्ये सांगितलं तुम्हाला तेच दोनही पर्यायाला आहे आहे म्हणायचं. तुमची कास्ट निवडायची. सबमिट करा बटनावर क्लिक करून तुमची ई केवायसी होणार आहे. आणि ज्यांना वडील हयात नाहीत त्यांनी काय करायचं तर सेम प्रोसेस जी पती हयात नाहीत त्या महिलांसाठी आहे तेच करायचे. जर तुम्हाला वडील हयात नसतील तर वडिलांचा मृत्यू दाखला 31 तारखेपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा. आणि या ठिकाणी काय करायचं तर दोनही ठिकाणी ओके ओके करून तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्यामुळे काहीही अडचण नाही. सर्वांची ई केवायसी होणार आहे. तुमची ई केवायसी चुकली असेल, सुरुवातीला ई केवायसी करताना तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुमचे प्रश्न चुकले असतील, काहीही चुकलेलं सुद्धा तुम्ही तुमची ई केवायसी परत करू शकता. अगदी 5 मिनिटांमध्ये होत आहे. ओटीपी येत आहेत. सर्व वेबसाईट व्यवस्थित सुरळीत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे असे सुरळीत मिळत राहतील आणि काहीही अडचण येणार नाही. यामध्ये आता एका कुटुंबामधील 2 विवाहित महिलांचा देखील ऑप्शन नाही आला. हे लक्षात आलं का तुमच्या? ते देखील ऑप्शन यामध्ये आपल्याला आता ई केवायसी करताना येत नाही. म्हणून सर्वांनी ई केवायसी तुमची करू शकता. लवकरात लवकर जाऊन ई केवायसी करा. कोणतेही डाऊट असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि या संदर्भातील व्हिडिओ देखील आपण लवकरात लवकर अजून जास्त घेऊन येणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.